विद्यार्थी मित्रांनो, आपण न्यूटनचा सेकंड लॉ जेव्हा शिकलो त्यावेळी आपण फोर्स इक्वेशन पाहिलं. आता आपण फोर्सच्या फॉर्म्युल्याच्या आधारे त्याचे युनिट्स पाहणार आहोत आणि त्या युनिट्समध्ये परस्पर संबंध काय आहे हे पाहणार आहोत. फोर्सचा फॉर्म्युला तुम्ही शिकला. काय आहे? फोर्स इज इक्वल टू मास इनटू ॲक्सलरेशन. मग फोर्सचं युनिट कसं काढायचं? सोपं आहे. फोर्सचं युनिट इज इक्वल टू मासचं युनिट मल्टिप्लाइड बाय ॲक्सलरेशनचं युनिट. सिंपल. युनिट हे असंच बनत असतं. फोर्स ही डिराइव्ड क्वांटिटी आहे. डिराइव्ड क्वांटिटी म्हणजे जी दुसऱ्या क्वांटिटीजवरती अवलंबून आहे. त्यामुळं त्या डिराइव्ड क्वांटिटीचं जे युनिट असतं ते ह्या ज्या क्वांटिटीजवरती अवलंबून आहे हे त्यांच्या युनिट्सवर अवलंबून असतं. फोर्सचं युनिट हे मासचं युनिट आणि ॲक्सलरेशनचं युनिट यांच्या प्रॉडक्ट इतकं असतं. आता SI युनिट आणि CGS युनिट हे दोन्ही युनिट्स आपण पाहणार आहोत. SI युनिटलाच MKS युनिट असंही म्हणतात. फोर्सचं SI युनिट आहे न्यूटन. न्यूटन या शास्त्रज्ञानं जे काही योगदान दिलं फिजिक्ससाठी त्याच्या सन्मानार्थ फोर्सचं युनिट हे न्यूटनच्या नावानं दिलं गेलेलं आहे. परंतु लक्षात ठेवा, न्यूटनचं नाव लिहिताना, सायंटिस्टचं नाव लिहिताना N कॅपिटल काढायचं, पण युनिटचं नाव लिहिताना N हे नेहमी स्मॉल काढायचं. पण त्याचा सिम्बॉल जेव्हा आपण लिहितो तेव्हा तो कॅपिटल लेटरनं दाखवतात. आता आपण 1 न्यूटन म्हणजे किती ते बघूयात. 1 न्यूटन बरोबर, बघा, मासचं युनिट काय आहे SI सिस्टीम मधलं? किलोग्रॅम. आणि ॲक्सलरेशनचं युनिट काय आहे SI सिस्टीम मधलं? मीटर पर सेकंद स्क्वेअर. मी इथं मुद्दाम मीटर पर सेकंद अपॉन सेकंद असं लिहिलेलं आहे. याचा अर्थ तुम्ही मीटर पर सेकंद स्क्वेअर असा घेऊ शकता. हे असंही लिहिलं जातं, मीटर सेकंद रेज टू -2. वाचताना मीटर पर सेकंद स्क्वेअर असंच वाचायचं. 1 न्यूटन इज इक्वल टू, बघा, 1 किलोग्रॅम मल्टिप्लाइड बाय 1 मीटर पर सेकंद स्क्वेअर. म्हणजे हे झालं 1 kg मीटर पर सेकंद स्क्वेअर, किंवा हे kg मीटर सेकंद रेज टू -2 असं लिहिलं जातं. आता ह्याचा नेमका अर्थ काय? 1 न्यूटन म्हणजे एक्झॅक्टली किती? तर त्यासाठी मी मुद्दाम हे असं लिहिलेलं आहे, हे समजावं यासाठी. 1 न्यूटन इज इक्वल टू 1 किलोग्रॅम इंटू 1 मीटर पर सेकंद. याचा अर्थ काय? जर 1 किलोग्रॅमची वस्तू आहे, बघा, एक चेंडू आहे, इमॅजिन करा, त्याचं मास आहे 1 किलोग्रॅम आणि त्या 1 किलोग्रॅम मासच्या चेंडूला मी पुश केलं आणि त्या चेंडूचा स्पीड वाढायला लागलाय. पहिल्यांदा तो स्पीड होता 0. 1 सेकंदानं त्या चेंडूचा स्पीड झाला 1 मीटर पर सेकंद. दुसऱ्या सेकंदानंतर त्या चेंडूचा स्पीड झाला 2 मीटर पर सेकंद. तिसऱ्या सेकंदानंतर त्या चेंडूचा स्पीड झाला 3 मीटर पर सेकंद. म्हणजे चेंडूचा स्पीड वाढायला लागलाय.
झिरोचा 1 मीटर पर सेकंद, 2 मीटर पर सेकंद, 3 मीटर पर सेकंद, म्हणजे 1 मीटर पर सेकंद न त्या चेंडूचा स्पीड वाढायला लागलाय. आणि स्पीडमध्ये होणारी ही जी वाढ आहे ती दर सेकंदाला 1 मीटर पर सेकंद न होणारी आहे. म्हणजे 1 किलोग्रॅमची जर वस्तू असेल, तिला जर फोर्स लावलं आणि ती वस्तू दर सेकंदाला आपला स्पीड किंवा आपली व्हेलॉसिटी 1 मीटर पर सेकंद न वाढवत जात असेल, तुम्ही फोर्स अशा पद्धतीनं लावलाय की त्या बॉडीची व्हेलॉसिटी 1 मीटर पर सेकंद न वाढत जाते एव्हरी सेकंदला. प्रत्येक सेकंदानंतर त्या वस्तूची व्हेलॉसिटी 1 मीटर पर सेकंद न वाढते. याचा थोडक्यात अर्थ असा की तुम्ही फोर्स लावल्यानंतर 1 किलोग्रॅमची वस्तू एका सेकंदाला, पहिल्या सेकंदाला 1 मीटर अंतर कापेल, दुसऱ्या सेकंदामध्ये 2 मीटर अंतर कापेल, तिसऱ्या सेकंदामध्ये 3 मीटर अंतर कापेल. म्हणजे द डिस्टन्स कव्हर्ड बाय द बॉडी इन युनिट टाइम इनक्रीजेस बाय 1 एव्हरी सेकंद. प्रत्येक सेकंदाला त्या वस्तूनं कापलेलं अंतर हे एक न वाढत जाते. लक्षात येते का बघा. असं जे फोर्स लावलेलं आहे, तर हे व्हेलॉसिटी वाढत जाण्याचं कारण काय आहे, तर तुम्ही लावलेलं फोर्स. तुम्ही किती फोर्स लावले, तर ते फोर्स असतं 1 न्यूटनचं. मग तुम्ही लावलेलं फोर्स 1 न्यूटनचं आहे हे केव्हा म्हणणार, जेव्हा तुम्ही 1 किलोग्रॅम वस्तूवरती फोर्स लावलं असता त्या वस्तूची व्हेलॉसिटी दर सेकंदाला 1 मीटर पर सेकंद न वाढत वाढत जाते किंवा 1 मीटर पर सेकंद न बदलत जाते असं आपण म्हणू. म्हणजे व्हेलॉसिटीमध्ये होणारा चेंज हा दर सेकंदाला 1 न बदलला पाहिजे. 1 मीटर पर सेकंद न दर सेकंदाला व्हेलॉसिटी बदलत असेल तर तुम्ही लावलेलं फोर्स हे 1 न्यूटन इतकं असतं. समजा ती वस्तू अर्ध्या किलोची असेल, तर अर्ध्या किलोच्या वस्तूला जर तुम्ही फोर्स लावला तर त्या वस्तूची व्हेलॉसिटी कितीनं वाढत जायला पाहिजे, त्या वस्तूची व्हेलॉसिटी दर सेकंदाला 2 न वाढत जाते. का, हे अर्धा आणि हे 2 यांचा गुणाकार पुन्हा 1च झाला पाहिजे. 1 न्यूटन एवढंच फोर्स असलं पाहिजे. 1 न्यूटन फोर्स म्हणजे काय हे कळलं का. याचप्रमाणे त्याचं CGS युनिट पण आहे. CGS युनिट आहे डाइन, DYNE. याचा सिम्बॉल DYN असा लिहिला जातात. आता याला हे ग्रीकमध्ये डाइनचा अर्थ फोर्स असाच होतो. तर CGS युनिट देताना डाइन हाच शब्द सायंटिस्ट लोकांनी वापरलेला आहे. एक डाइन म्हणजे काय, आता आपण बघतोय CGS युनिट. त्यामुळं तुम्हाला मास आणि ॲक्सलरेशन यांचे पण CGS युनिटच वापरावे लागतील. फोर्सचं CGS युनिट काढताना मासचं CGS युनिट आणि ॲक्सलरेशनचं CGS युनिट यांचा प्रॉडक्ट घ्यावा लागेल, यांचा गुणाकार घ्यावा लागेल. मासचं युनिट आहे 1 ग्रॅम आणि ॲक्सलरेशनचं युनिट आहे 1 सेंटीमीटर पर सेकंद म्हणजेच 1 सेंटीमीटर पर सेकंद स्क्वेअर. येते लक्षात. आता 1 डाइन म्हणजे नेमकं किती,
बघा, जसं आपण 1 न्यूटनसाठी 1 किलोग्रॅमची वस्तू कन्सिडर केली, तसं 1 डाईन समजून घेण्यासाठी आपल्याला 1 ग्रॅम एवढ्या मासची वस्तू कन्सिडर करावी लागेल. ह्या पेनाचं टोपण हे 1 ग्रॅम मासचं आहे असं समजा. ह्याचं वजन 1 ग्रॅम आहे असं समजा. आता ही 1 ग्रॅम मास असणारी वस्तू ही पहिल्यांदा स्थिर आहे. स्थिर आहे म्हणजे व्हेलॉसिटी 0. आता मी जर याला फोर्स लावलं, फोर्स लावल्यानंतर या वस्तूमध्ये जर मोशन निर्माण झाली आणि ह्याची व्हेलॉसिटी, बघा, फोर्स लावल्यामुळं याची व्हेलॉसिटी वाढणार आहे आणि ही व्हेलॉसिटी दर सेकंदाला 1 सेंटीमीटर पर सेकंदनं वाढत जाणार आहे. दर सेकंदाला 1 सेंटीमीटर पर सेकंदनं व्हेलॉसिटी वाढते. असं जर असेल तर मी लावलेलं फोर्स 1 डाईन आहे असं म्हणायचं. म्हणजे नेमकं काय ते समजून घ्या. हे बघा, फोर्स लावल्यानंतर समजा पहिल्या सेकंदात ही वस्तू 1 सेंटीमीटर गेली, दुसऱ्या सेकंदाला 2 सेंटीमीटर गेली, तिसऱ्या सेकंदाला 3 सेंटीमीटर गेली, चौथ्या सेकंदाला 4 सेंटीमीटर गेली, 5व्या सेकंदाला 5 सेंटीमीटर गेली. याचा अर्थ काय? तर दर सेकंदाला ती वस्तू जे अंतर कापते ना, ते अंतर 1 सेंटीमीटरनं वाढत चाललंय. त्या वस्तूनं कापलेलं अंतर, दर सेकंदाला कापलेलं अंतर हे 1 सेंटीमीटरनं वाढत चाललंय. म्हणजेच त्या वस्तूची व्हेलॉसिटी 1 सेंटीमीटर पर सेकंदनं वाढत चाललेली आहे. तर असं जर आढळून येत असेल तर ते लावलेलं फोर्स 1 डाईन आहे असं म्हणायचं. 1 डाईन फोर्स म्हणजे काय? जर 1 ग्रॅमच्या वस्तूवर लावलेल्या फोर्समुळं त्या वस्तूमध्ये 1 सेंटीमीटर पर सेकंद स्क्वेअर एवढं ॲक्सलरेशन निर्माण होत असेल तर ते फोर्स 1 डाईन आहे असं म्हणायचं. आता आपण 1 न्यूटन आणि 1 डाईन यांच्या डेफिनेशन समजून घेऊयात. 1 न्यूटन म्हणजे काय? द फोर्स नेसेसरी टू कॉज an acceleration of 1 meter per second square in an object of mass 1 kilogram is called 1 Newton. The force necessary, आवश्यक असणारं फोर्स कशासाठी? टू कॉज अन ॲक्सलरेशन, ॲक्सलरेशनला कारणीभूत ठरणारं, ॲक्सलरेशन निर्माण करू शकणारं, ॲक्सलरेशन घडून येण्यासाठी आवश्यक असणारं फोर्स. किती ॲक्सलरेशन? तर ॲक्सलरेशन ऑफ 1 मीटर पर सेकंद स्क्वेअर. 1 मीटर पर सेकंद स्क्वेअर एवढं ॲक्सलरेशन निर्माण होण्यासाठी आवश्यक असणारं फोर्स. कशामध्ये हे ॲक्सलरेशन निर्माण झालं पाहिजे? तर इन ॲन ऑब्जेक्ट ऑफ मास 1 किलोग्रॅम. 1 किलोग्रॅम मास असणाऱ्या ऑब्जेक्टमध्ये 1 मीटर पर सेकंद स्क्वेअर एवढं ॲक्सलरेशन निर्माण होण्यासाठी कारणीभूत असणारं फोर्स म्हणजे 1 न्यूटन, असा याचा अर्थ आहे. The force necessary to cause an acceleration of 1 meter per second square in an object of mass 1 kilogram is called 1 Newton.
आता सेम वन डाईनची डेफिनेशन सुद्धा आहे, फक्त कुठं बदल असेल? जिथं 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे तिथं 1 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर होईल, आणि जिथं मास 1 किलोग्रॅम आहे तिथं आता मास 1 ग्रॅम होईल. SI युनिटसाठी बाकीचे युनिट्स पण SI सिस्टीम मधलेच पाहिजेत. CGS युनिटसाठी इतर युनिट्स सुद्धा CGSच पाहिजेत. बघा, तीच डेफिनेशन आहे, तेच शब्द आहेत, फक्त युनिट्समध्ये आपण बदल करतोय. The force necessary to cause an acceleration of 1 centimeter per second square in an object of mass 1 gram is called one dyne. The force necessary to cause an acceleration of 1 centimeter per second square. इथं होतं 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर, इथं आहे 1 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. इन अन ऑब्जेक्ट ऑफ मास 1 ग्रॅम. 1 ग्रॅम मास असणाऱ्या ऑब्जेक्टमध्ये 1 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर एवढं ॲक्सलरेशन निर्माण करण्यासाठी आवश्यक असणारं फोर्स म्हणजे 1 डाईन फोर्स. लक्षात आलं का? पहा, 1 न्यूटन कधी म्हणायचं? 1 न्यूटन फोर्स म्हणजे असं फोर्स की जे 1 किलोग्रॅम मास असणाऱ्या ऑब्जेक्टमध्ये 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर एवढं ॲक्सलरेशन निर्माण करण्यास कारणीभूत ठरते. 1 डाईन म्हणजे असं फोर्स की जे 1 ग्रॅम मास असणाऱ्या वस्तूमध्ये 1 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर एवढं ॲक्सलरेशन निर्माण करते. आणि 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर किंवा 1 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर ॲक्सलरेशनचा अर्थ काय? पुन्हा एकदा ते लक्षात घ्या. 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर म्हणजे काय असतं? 1 मीटर पर सेकंड म्हणजे वेगातला बदल, व्हेलॉसिटी मधला चेंज हा दर सेकंदाला 1 मीटर पर सेकंद एवढा असेल तर ॲक्सलरेशन 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे असं म्हणायचं. आणि ॲक्सलरेशन 1 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर केव्हा म्हणायचं? जेव्हा व्हेलॉसिटी 1 सेंटीमीटर पर सेकंद या दरानं बदलते दर सेकंदाला. ओके, या 2 गोष्टी लक्षात आल्या. आता आपण या दोन्ही युनिट मध्ये काय रिलेशन आहे ते बघूयात. बघा, 1 न्यूटन इज इक्वल टू 1 kg मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि 1 डाईन इज इक्वल टू 1 ग्रॅम सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. 1 न्यूटन इज इक्वल टू 1 kg मीटर पर सेकंड स्क्वेअर. 1 डाईन इज इक्वल टू 1 ग्रॅम सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. आता आपल्याला 1 न्यूटन आणि 1 डाईन यांच्यातलं रिलेशन शोधायचंय. त्यासाठी तुम्हाला आणखीन एक गोष्ट माहीत असणं गरजेचं आहे, ते म्हणजे 1 किलोग्रॅम इज इक्वल टू हाऊ मेनी ग्रॅम्स? 1000 ग्रॅम्स. आणि 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर्स. या 4 गोष्टी तुम्हाला ऑलरेडी माहीत असतीलच. आता आपण 1 न्यूटन इज इक्वल टू हाऊ मेनी डाईन्स याचं उत्तर शोधूया. 1 न्यूटन इज इक्वल टू, ऑलरेडी वी नो दॅट 1 न्यूटन इज इक्वल टू 1
kg मीटर पर सेकंद स्क्वेअर. म्हणजेच 1 किलोग्रॅम इंटू 1 मीटर पर 1 सेकंद स्क्वेअर. बघा, आता मी प्रत्येकाची व्हॅल्यू पुट करतोय. आम्हाला CGS मध्ये कन्वर्ट करायचंय. 1 किलोग्रॅम मीन्स 1000 ग्रॅम इंटू 1 मीटर मीन्स 100 सेंटीमीटर्स. आपण इथं सेकंदमध्ये काही चेंज करणार नाही. अपॉन 1 सेकंद स्क्वेअर. का चेंज करणार नाही? कारण सेकंद हे दोन्ही सिस्टीममध्ये असणारं युनिट आहे. टाईमचं MKS युनिट आणि CGS युनिट दोन्हीमध्ये सेकंद हेच वापरलं जातं. ओके, हे 1000 आणि हे 100 आपण एकत्र करूयात. 1000 इंटू 100 मीन्स 1 लाख. 1 ग्रॅम सेंटीमीटर अपॉन सेकंद स्क्वेअर. म्हणजेच हे 1 लाख मी असं लिहू शकतो 10⁵ ग्रॅम सेंटीमीटर पर सेकंद स्क्वेअर. परंतु ग्रॅम सेंटीमीटर पर सेकंद स्क्वेअर म्हणजे 1 डाइन असतं. म्हणून मी असं लिहितो दॅट इज इक्वल टू 10⁵ डाइन्स. This means that 1 Newton is equal to 10⁵ times. ऑब्जेक्टिव्हमध्ये अनेक वेळा हा क्वेश्चन विचारला जातो. 1 न्यूटन इज इक्वल टू हाऊ मेनी डाइन्स? तर आन्सर आहे 10⁵ डाइन्स. तुम्हाला फाइंड द रिलेशन बिटवीन 1 न्यूटन अँड 1 डाइन असंही विचारलं जाऊ शकतं. त्याचं सुद्धा तुम्ही एक्सप्लेनेशन या पद्धतीनं देऊ शकता.